खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। सध्या तुमचा चित्रपट गाजतोय आणि तुमची भूमिका गाजते, कारण राष्ट्रवादीचे खासदार असताना गोडसे यांची भूमिका साकारणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो। मुळात एक गोष्ट मी सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की ज्या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे, वाय आय किल्ड गांधी, या सिनेमाचं चित्रीकरणच मुळात 2017 साली झालेलं आहे। त्यामुळे 2017 साली जेव्हा सिनेमाचं चित्रीकरण झालं तेव्हा मला हे माहीत नव्हतं 2019 साली काय घडणार आहे। बरं, दुसरी गोष्ट, एखादी भूमिका आपण जेव्हा करतो तेव्हा त्या वैचारिक भूमिकेशी आपण 100% सहमत असतो, अशात प्रत्येक वेळी नसतं। काही वेळा आपण वैचारिक भूमिकेशी सहमत असतो आणि काही वेळा वैचारिक भूमिकेशी सहमत नसलो तरीसुद्धा केवळ कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका म्हणून आपण करतो। आणि मुळात 2017 साली मी कुठल्याही पक्षाशी, म्हणजे आधी शिवसेनेत होतो, त्यानंतर मी अलूफ झालो होतो आणि त्यानंतर मी कलाक्षेत्राकडे पूर्ण वळलो होतो। त्यामुळे 2017 साली केलेला सिनेमा आज 2022 साली रिलीज होतो, हा कर्मधर्म संयोगाचा भाग आहे। आणि आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचं करत असताना या वैचारिक भूमिकेशी, म्हणजे मी कुठेही गांधीजींच्या हत्येचं समर्थन करत नाही किंवा कुठेही नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरण, मी वैयक्तिक कपॅसिटीमध्ये किंवा मी सार्वजनिक जीवनात अमोल कोल्हे किंवा खासदार अमोल कोल्हे दोघेही करत नाहीत। आता अभिनेता अमोल कोल्हेने 2017 साली केलेला जो सिनेमा होता तो आता रिलीज होतोय। इतकी साधी सरळ स्पष्ट गोष्ट आहे की कलाकार म्हणून 2017 साली जे केलं होतं ते आत्ता रिलीज होतंय आणि त्याच्याशी खासदार असण्याचा काहीच संबंध येतो। पण एखादी आपण जेव्हा भूमिका स्वीकारतो त्यावेळी कुठे ना कुठेतरी आपल्याला ती भूमिका आवडते, कुठेतरी आपल्याला वैचारिकदृष्ट्या देखील पटलेलं असतं, त्यामुळे आपण त्या भूमिका स्वीकारतो। पण तुम्ही मात्र की तसंच काही झालेलं नाही। मला एक सांगा, जेवढे विलनची भूमिका करतात या सगळ्यांची मानसिकता त्या विलनशी जुळलेली असते का हो कलाकारांची? असं कधीच नसतं ना। किंवा तुम्ही एखाद्या गुंडाची भूमिका करता म्हणजे तो कलाकार गुंड प्रवृत्तीचा असला पाहिजे असं काही असतं का? असं कधीच नसतं। त्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी मी कायम सांगतो की भूमिका स्वीकारताना 2 निकष असतात। एक म्हणजे ती वैचारिक भूमिका आपल्याला पटलेली असते आणि दुसरा जो निकष असतो ती भूमिका महत्त्वाची की ती भूमिका आव्हानात्मक वाटते, भले ती वैचारिकदृष्ट्या पटलेली नसली। आणि मी सोशल मीडियातून सुद्धा ही गोष्ट स्वच्छपणे स्पष्ट केलेली आहे की 2017 साली कलाकार म्हणून मी ज्या टप्प्यावर होतो त्या टप्प्यावर मला वैचारिक भूमिकेशी सुसंगत भूमिकेपेक्षा मला एक आव्हानात्मक भूमिका ही माझी त्यावेळीची कलाकार म्हणून गरज होती, त्यावेळी मी तो सिनेमा केला आहे। परंतु आपण ज्यावेळी व्हिलन साकारतो त्यावेळी ती एक काल्पनिक भूमिका असते, हा एक इतिहास होता आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खून करणारा म्हणजे ती व्यक्तिरेखा आहे जी तुम्ही साकारलेली आहे। त्यामुळं एखाद्या काल्पनिक कथेतला व्हिलन साकारणं आणि एखाद्या वास्तवातला व्हिलन साकारणं यामध्ये फरक वाटत नाही का? 100% यामध्ये फरक आहे। मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की 2017 साली कलाकार म्हणून मी ज्या टप्प्यावर किंवा ज्या याच्यावर उभा होतो त्यावेळी एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारणं किंवा एक आव्हानात्मक भूमिका करणं ही त्यावेळी कलाकार म्हणून नक्कीच माझी गरज होती। दुसरी गोष्ट, मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय की एखादी भूमिका वैचारिकदृष्ट्या पटलीच पाहिजे, पटली तरच ती केली जाते असं अनेक वेळा होत नाही। ती वैचारिकदृष्ट्या नाही पटली तरीसुद्धा भूमिका आव्हानात्मक वाटली तर ती केली जाते, ही इतकी साधी सरळ गोष्ट आहे। तिसरी गोष्ट ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट आहे। जेव्हा एक निर्माता आणि दिग्दर्शक माझ्याकडे येतात आणि ते मला सांगतात आम्हाला या पद्धतीनं सिनेमा करायचा आहे, कलाकार म्हणून तुम्ही यात काम कराल का? तर कलाकार म्हणून त्याच्या विचारधारेचा अभ्यास करण्यापेक्षा भूमिका आणि त्या भूमिकेतलं आव्हान या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या तुमच्या भूमिकेला विरोध केलेला आहे, त्यांना हे पटलेलं नाही। त्यांचं मत आहे की आपल्याला एखादी भूमिका पटल्याशिवाय आपण करू शकत नाही आणि त्यामुळं तुमच्या या भूमिकेवर त्यांनी विरोध केलेला आहे। हे बघा, आव्हाड साहेबांचं जी वैचारिक भूमिका आहे त्याचा मी 100% आदर करतो, कारण ते त्यांच्या ठिकाणी 100% रास्त आहे। 2017 साली मी कलाकार म्हणून काय केलं किंवा काय करायला हवं होतं हे माननीय आव्हाड साहेब जर स्वतः कलाकार असते तर त्यांची गोष्ट ही गृहीत धरली असती। जर तरच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी आव्हाड साहेबांना सुद्धा याची कल्पना दिलेली आहे की सदर गोष्ट 2017 साली घडलेली आहे जेव्हा मी कलाकार म्हणून होतो। जर कलाकाराच्या आयुष्यातली आव्हानं माननीय आव्हाड साहेबांनी जर त्यावेळची गोष्ट समजून घेतली तर त्यांना ते आव्हान कळेल, पण त्यांची जी वैचारिक भूमिका आहे ती 100% योग्यच आहे आणि त्याविषयी मला कोणतंही वैषम्य नाही। त्याचं मत आहे की कलाकाराचं वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही।
100%. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगतो की गांधी हत्येचं समर्थन मी डेफिनेटली कधीच केलेत नाही, कधी केलेलं नाही. यामध्ये जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे आणि माननीय आव्हाड साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांच्या वैचारिक भूमिकेशी मी 100% सहमत आहे. नाहीतर हा सिनेमा येत असताना ही भूमिका मला फार आवडली म्हणून मी केली असं मी खोटं सांगितलं असतं. मी स्वच्छ स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की वैयक्तिक मी या भूमिकेचं समर्थन करत नाही, मी कलाकार म्हणून ही भूमिका केलेली आहे. हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे. दुसरीकडं अंकुश काकडे मात्र तुमच्या समर्थनात उतरत आहेत. एकीकडं जितेंद्र आव्हाडांचा विरोध, असे एक दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वेगळे मार्ग प्रवाह पाहायला मिळतात तुमच्या वादाच्या. हे बघा, हे प्रत्येकाचं परसेप्शन आहे. म्हणजे कदाचित अंकुशजी काकडे यांनी जे समर्थन केलं असेल ते कलाकाराला हे स्वातंत्र्य असलं पाहिजे या माध्यमातून समर्थन केलं असेल, किंवा मी माननीय तुषारजी गांधी यांची एक बाईट ऐकली, त्यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना ते स्वातंत्र्य आहे. हे प्रत्येकाचं परसेप्शन आहे. कलाकार म्हणून जेव्हा मी एक हे स्वातंत्र्य घेतो ही भूमिका करण्याचं, तेही 2017 साली, पण माझं नैतिक कर्तव्य हेच उरतं की मला एका विचारधारेचा सिनेमा जेव्हा ऑफर होतो तेव्हा आपण म्हणतो विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, तेव्हा याच्या कॉन्ट्राडिक्टरी विचारधारेचा सिनेमा जेव्हा मला ऑफर होईल, मी अमोल कोल्हे निरक्षीर विवेक बुद्धीने तीही भूमिका जर त्याच ताकदीने साकारत असेल तर आज मी जे सांगतोय ते 100% खरं आहे. जर अमोल कोल्हे म्हणायला लागला की नाही मी हे केले मग ही विचारधारा मी करणार नाही, तर मग माझी विचारधारा याच्याशी मिळते का हा संभ्रम मनात तयार होतो. त्यामुळे या गोष्टी मला असं वाटतं या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीला असणारं वैचारिक स्वातंत्र्य आणि एखाद्या कलाकाराला असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आव्हाड साहेबांनी जी टीका केलेली आहे त्यांच्या वैचारिक भूमिकेचा मी आदर करतो, ती 100% मी त्यांच्याशी सहमत आहे. अंकुशजी काकडेंनी किंवा इतरांनी जे समर्थन दिलेलं आहे त्यांनी कलाकार म्हणून त्या दृष्टीनं विचार केला म्हणून ते समर्थन करतात. त्यामुळे यामध्ये दोन मतप्रवाह पक्षात वगैरे असण्याचा काहीही संबंध नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणी त्याच्याकडे कलाकार म्हणून बघते, कोणी राजकीय व्यक्ती म्हणून बघते, इतके साधं आहे. तुम्ही म्हणताय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळं आहे, वैचारिक स्वातंत्र्य हे वेगळं आहे. परंतु जर पूर्णपणे गांधी समजला, गांधी अगदी A to Z समजला, किंवा आपण गांधी समजून घेत असताना त्यामध्ये हे सर्व समजलं, गांधी समजल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही ही भूमिका म्हणजे नथुराम गोडसेंची भूमिका केली असती का, की काय नेमकं? सर, आपण पुन्हा दोन गोष्टींची गल्लत करतात. कलाकाराकडे माझ्याकडे एक प्रोजेक्ट येतो, तो प्रोजेक्ट करायचा की नाही हे कलाकार म्हणून माझा निर्णय असतो. मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की गांधीजी समजून घेऊन या विचारधारेला हे सहमत नाही म्हणून मी न करणं हा एक वेगळा भाग आहे. पण मी या विचारधारेशी सहमत नाही तरीसुद्धा कलाकार म्हणून मला भूमिका आव्हानात्मक वाटते म्हणून करणं हा एक वेगळा भाग आहे. आपण या दोन्ही गोष्टींची, माझी विनंती आहे की या दोन गोष्टींची गल्लत कृपया करू नये. दुसरी गोष्ट, जेव्हा माझ्याकडे काही लोक येतात ते या विचारधारेचे आहेत की आम्हाला हे दाखवायचं आहे, काही दिवसांनी दुसरे लोक येतात ते म्हणतात आम्ही या विचारधारेचे आहेत, आम्हाला हे दाखवायचं आहे. कलाकार म्हणून मला भूमिकेला न्याय देणं ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यामुळे महात्मा गांधी समजून घेऊन मग आपण काय करायचं यापेक्षा माझ्यासमोर जी भूमिका आलेली ती भूमिका मी 2017 साली जे असेसमेंट होती माझी त्यानुसार मी ती केलेली आहे. आता कुठंतरी खेद वाटतो किंवा पश्चाताप वाटतो का ही भूमिका स्वीकारलीचा? सर, मुळात कसं आहे, मी भूमिका जेव्हा स्वीकारली, मी पुन्हा सांगतोय 2017 साली मी हा सिनेमा केला, तेव्हा 2019 साली काय होणार आहे मला ठाऊक नव्हतं. बरं, 5 वर्षांनंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे हेही मला ठाऊक नव्हतं. तर मी अकारण खोटं का बोलू? मी ही भूमिका केली का हे सत्य मी स्वीकारलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की महात्मा गांधींची सगळ्यात मोठी शिकवण जर सत्य आणि अहिंसा ही असेल तर मुळात मी हे सत्य स्वीकारतोय की होय मी हे काम केलेलं आहे, हे 2017 साली केलेलं आहे. आणि जर ते काम करताना या अशा पद्धतीने काही होईल हे मला ठाऊकच नव्हतं तर त्यावेळी केलेलं काम मी चूक होतं की बरोबर होतं हे मी आत्ता जज का करावं? त्यामुळे इतकं साधं स्वच्छ स्पष्ट आहे. 2017 साली एक सिनेमा शूट झाला, तो 2022 साली रिलीज होतोय. तो योग्य अयोग्य यापेक्षा मी त्या विचारधारेचं समर्थन करत नाही हे मी वारंवार सांगितलेलं. आता कलाकार म्हणून मी त्या भूमिकेला न्याय दिला की नाही हे 30 तारखेनंतर प्रेक्षक बघून सांगतील. त्यावेळी तुम्ही शिवसेनेत होता, त्यावेळी 2017ला तुम्ही
सक्रिय राजकारणात होता की नव्हता, किंवा कसं होतं दोष, कारण शिवसेनेत तुम्ही 2017ला आपण बघत असाल तर मी बऱ्यापैकी अलूप झालो होतो 2017मध्ये, आणि त्यानंतर हा सिनेमा झाला, आणि त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही त्यानंतर झालेली मालिका आहे. म्हणजे आधी साधारणतः जानेवारीच्या आसपास असेल 17 सालच्या, मला अजूनही आठवतं की त्यावेळी बहुतेक उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा प्रचार संपला होता की निवडणुकीचा निकाल लागला, असा काहीतरी तो काळ होता. हे 2017 सालचं आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू झाली, आणि त्यानंतर 2019मध्ये निवडणूक लढवण्याचा आणि या सगळा हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जर आपण शांतपणे क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर त्याची आता सरमिसळ घालण्यात काय अर्थ आहे मला वाटत. एक शेवटचा प्रश्न, पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे की कलाकाराला पोट असतं, पोटा पाण्यासाठी अशा भूमिका देखील काही कराव्या लागतात, त्यामुळं त्यांची वैचारिक भूमिका कदाचित वेगळी असू शकते, असे काँग्रेसनं मत व्यक्त केलं. नाही, नक्कीच मी माननीय अस्लम शेख यांच्या या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो, आणि कलाकार म्हणून असलेली भूमिका आणि एक राजकीय वैचारिक भूमिका या दोन गोष्टी वेगळ्या आहेत याचा त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारही मानतो. कारण गेली 2.5 वर्ष संसदेच्या सभागृहामध्ये आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या पद्धतीच्या प्रवृत्तीचं मी कधीही समर्थन केलेलं नाही, या पुढेही करणार नाही. किंबहुना याचा कडाडून विरोध मी सार्वजनिक जीवनात सातत्यानं करत आलेलो. त्यामुळे माननीय अस्लम शेख यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, आणि कलाकार आणि राजकीय भूमिका यातलं जे एक सीमारेषा आहे ती नक्कीच त्यांनी अधोरेखित केली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. एक शेवटचा प्रश्न फक्त, की गांधी देखील वाचलेला आहे, नथुराम देखील वाचला असेल तुम्ही, काय वाटतं? काय वाटतं हे सांगण्याची आवश्यकताच नाही, जेव्हा मी स्वतः सांगतो की कोणत्याही हत्येचं कधीच समर्थन करता येत नाही. त्यामुळे जेव्हा एक गोष्ट समोर येते की ओके, या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे, तर मला नक्कीच आवडेल की याच्या विरुद्ध जे सांगणं आहे ते सुद्धा तितक्याच प्रभावीपणे आलं पाहिजे. ही खरी तर काळाची गरज आहे. म्हणजे यावर फक्त व्यक्त होऊन फक्त प्रतिक्रिया देऊन बोलण्यापेक्षा त्याच माध्यमातून याच पद्धतीनं जी विचारांची लढाई, जो वैचारिक लढा आहे, हा याच पद्धतीने समोर आला पाहिजे, माझं काय म्हणणं आहे. धन्यवाद सर. तर वैचारिक भूमिका वेगळी होती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळं होतं, आणि त्या माध्यमातूनच मी ती भूमिका म्हणून केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरेश लाडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. हे फक्त एक हिंदी घेऊ छोटासा. नाही थांबा, 2 मिनिट हिंदी घेऊ. अरे छोटासा हिंदी 2 मिनिट घेतो थांब ना. ना. एक हिंदी घेऊन जातो मी 1 मिनिटाचं. पाटील तुम्ही गोडशांना अडवत आहे. अहो, त्या पाटील गोडसेमुळे तो वाद झालाय सगळा. सर हिंदी में बता दीजिए किस तरह से ये जो विवाद चल रहा है गोडसे की अपने भूमिका करने के बाद, क्या आपकी रिएक्शन? देखिए, सबसे पहले मैं ये बात स्पष्ट कर देना चाहता हूँ कि वाई आई किल्ड गांधी जी, ये जो फिल्म है, ये फिल्म मैंने फिल्माई थी 2017 में. तो सन 2017 में ये शूटिंग हुई थी, जिस वक्त मैं ना किसी लोकसभा मतदार संघ का प्रतिनिधित्व कर रहा था, ना मैं सक्रिय राजनीति में था. तो तब ये फिल्म शूट हुई थी. आज 5 साल बाद ये फिल्म रिलीज़ हो रही है, और ये कोइंसिडेंस है कि 2019 में क्या होने वाला है ये मुझे 2017 में पता नहीं था. तो 2017 में मैंने जो रोल किया वो फिल्म अभी रिलीज़ हो रही है, और मैंने खुद सोशल मीडिया पे ये जाहिर किया है. और अगर मेरा आप ट्रैक रिकॉर्ड भी देखें, एज एन आर्टिस्ट भी ट्रैक रिकॉर्ड देखें, या एज अ राजनीति में आने के बाद 2019 के बाद का ट्रैक रिकॉर्ड देखें, तो भी ना तो मैं गांधी जी की हत्या का कभी समर्थन करता हूं, और ना ही नाथूराम गोडसे की उदात्तीकरण का मैं समर्थन करता हूं. इसलिए मेरी जो व्यक्तिगत विचारधारा है वो बहुत स्पष्ट है, जिसमें मैं गांधी हत्या का समर्थन नहीं करता हूं. बावजूद इसके एक कलाकार का जो अभिव्यक्ति स्वातंत्र्य होता है, उस माध्यम से जब निर्देशक और निर्माता मेरे पास आए ये स्क्रिप्ट लेके, तो एक कलाकार के तौर पे मैंने ये भूमिका जब समझी तो मुझे ये डेफिनेटली एक चैलेंजिंग भूमिका लगी. जो एक कलाकार के लिए एक चैलेंज एक्सेप्ट करना हमेशा एक ललचाने वाली बात होती है, एक सराहने वाली बात होती है. वैसे मैंने ये भूमिका एक्सेप्ट की, मैंने वो किरदार निभाया. लेकिन ये किरदार मैंने निभाया 2017 में, और अब जाके 2022 में फिल्म रिलीज़ हो रही है. तो मैं वापस स्पष्ट कर देना चाहता हूँ कि मैंने ये फिल्म की है, जी हाँ, ये मैं मानता हूँ. और दूसरी बात यह है कि लेकिन इस विचारधारा का, नाथूराम गोडसे के उदात्तीकरण का या महात्मा गांधी जी की हत्या का मैं कतई समर्थन नहीं करूँगा. ये मेरा जो विश्वास है
वो भी वही का वही बरकरार है. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे